मलिक यांना मोठा दिलासा मिळालाय। सुप्रीम कोर्टाकडून मलिक यांना वैद्यकीय जामीन कायम ठेवण्यात आलेला आहे। हायकोर्ट निकाल देईपर्यंत वैद्यकीय जामीन कायम राहणार आहे। नवाब मलिक आता जेल बाहेरच राहणार आहेत। नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन देण्यात आलेला होता आणि आजचा हाच निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आलेला आहे। नवाब मलिक यांना वैद्यकीय जामीन कायम ठेवण्यात आला। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नवाब मलिक यांना हा मोठा दिलासा। तर नवाब मलिक आता जेल बाहेरच राहणार आहेत। आज ईडीच्या वकिलांनी याबाबत आम्हाला कोणतीही शंका नसल्याचं सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलेलं आहे। संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। संदीप, खरं तर नवाब मलिक यांच्यावर ज्यावेळेला ईडीने कारवाई केली होती त्यानंतर ते जेलमध्ये होते आपल्याला माहिती आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये नवाब मलिक यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। त्यानुसार सुप्रीम कोर्टानं त्यांना वैद्यकीय कारणास्तव हा जामीन दिलेला होता आणि गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून नवाब मलिक हे जामिनावर जेलच्या बाहेर होते, म्हणजे जामिनावर होते। रुग्णालयात काही दिवस ते दाखल होते, त्यानंतर रुग्णालयामधून त्यांना डिस्चार्ज मिळाला होता। आज पुन्हा त्यांच्या जामिनाबाबत आज सुनावणी होती सुप्रीम कोर्टामध्ये आणि या सुनावणीच्या वेळेला न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्यासमोर ही सुनावणी झाली आणि त्यांनी असं सांगितलं आहे, तो असा निर्णय दिला की नवाब मलिक यांचं जे प्रकरण मुंबई हायकोर्टात आहे ते प्रकरण, त्या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्यांना जामीन हा कायम राहील। म्हणजे वैद्यकीय जामीन जो आहे तो कायमस्वरूपी आता नवाब मलिक यांना दिलेला आहे। आणि हे सगळं कोर्टात मॅटर सुरू असताना ईडीचे जे वकील होते सॉलिसिटर जनरल त्यांनी देखील मलिक यांना आता जामीन जो दिला जाईल त्याबाबत आम्हाला कुठलीही शंका नाही किंवा त्याबाबत आम्ही कुठलंही ऑब्जेक्शन घेणार नाही असं देखील स्पष्ट केलं। त्यामुळे सुप्रीम कोर्टानं हा त्यांना कायमस्वरूपी जामीन दिला आहे आणि हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आता नवाब मलिक हे जेलच्या बाहेरच, म्हणजे जामिनावरच बाहेर कायमस्वरूपी राहणार आहेत। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।